या म्हणजे विश्वरूप दर्शनाच्या अध्यायाबद्दल विनोबाजींनी फार सुंदर विचार मांडले आहेत. त्यातील काही विचार मी थोडक्यात इथे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. या अध्यायात भगवंताला अर्जुनाने विनंती केली होती की देवा, तुझे ते संपूर्ण रूप मला पाहायचे आहे, ज्या रूपात तुझा सर्व महान प्रभाव प्रगट झालेला आहे, असे रूप मला डोळ्यांनी पाहायला मिळो. आणि अर्जुनाची ही विश्वरूप दर्शनाची मागणी होती. अर्थातच या अर्जुनावर भगवंताची अपार प्रीती, त्या प्रीतीसाठी हा 11वा अध्याय प्रसाद रूपच आहे. दिव्य रूप पाहावायची अर्जुनाची इच्छा त्याला दिव्य दृष्टी देऊन भगवंताने तत्काळ पुरी केली. अर्जुनाला त्यांनी हा आपला प्रेमाचा जणू प्रसादच दिला आहे. आपण विश्व, जग हे शब्द वापरतो. हे जग म्हणजे विश्वाचा एक लहानसा भाग आहे. या लहानशा तुकड्याचेही आकलन आपल्याला नीट होत नाही. विश्वाच्या हिशोबाने पाहिले तर हे आपणास फार मोठे वाटणारे जग म्हणजे अतिशय तुच्छ वस्तू आहे असे कळून येईल. आकाशात रात्रीच्या वेळी जरा वर आपण पाहिले तर ते अनंत गोल दिसतात. आकाशाच्या अंगणातील ती रांगोळी, ती छोटी छोटी सुंदर फुले, त्या लुकलुक करणाऱ्या लाखो तारका, त्यांचे स्वरूप माहीत आहे का? त्या लहान तारका प्रचंड आहेत. अनंत सूर्य त्यांच्यात मावतील. रसरसलेले तेजोमय ज्वलंत धातूचे ते जणू गोल आहेत. अशा या अनंत गोलांचा हिशोब कोणाला करता येईल का? त्याला ना अंत ना पार. नुसत्या डोळ्यांना हजारो गोल दिसतात. दुर्बिणीतून पाहून गेले तर कोट्यावधी दिसतात. आणि आणखी खूप मोठी दुर्बीण जर आणली तर परार्धावधी आपल्याला दिसू शकतात. आणि शेवटी यांचा अंत कोठे आहे व कसा आहे हे सुद्धा आपल्याला समजू शकत नाही. ही जी अनंत सृष्टी खाली वर पसरलेली आहे, तिचा एक लहानसा तुकडा म्हणजेच हे जग आहे. म्हणजेच हे जग किती विशाल आहे याचा विचार केलेलाच बरा. हा अध्याय म्हणजे त्या परमेश्वराच्या दिव्य रूपाचे जे वर्णन, तेथे बुद्धी चालविण्याची इच्छाच होऊ शकत नाही. तेथे बुद्धी चालविणे म्हणजे पापसुद्धा आहे. त्या विश्वरूप वर्णनाचे ते पवित्र श्लोक फक्त वाचावेत आणि आपण पवित्र व्हावे. बुद्धी चालवून परमेश्वराच्या त्या रूपाचे तुकडे करावे ते योग्य होणार नाही. ती अघोर उपासना होईल. अघोरपंथी लोक स्मशानात जाऊन प्रेते फाडतात व तंत्रोपासना करतात. अगदी तसेच हे होऊन जाईल. ते परमेश्वराचे दिव्य रूप म्हणजेच विश्वतचक्षुरुत, विश्वतो मुख, विश्वतो बाहुरुत, विश्वस्पात असे ते विशाल व अनंत रूप, त्याच्या वर्णनाचे श्लोक गावेत. ते श्लोक गाऊन मन निष्पाप व पवित्रच करावे. आता हे सर्व कसे करायचे, हे कसे व्हावे, हे शेवटच्या श्लोकात भगवंतांनी स्वतःच सांगितले आहे. म्हणूनच शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात या श्लोकाला सर्वार्थ सार म्हणजे गीतेचे सर्व सार या श्लोकात आहे असे सांगितले आहे. अर्थात हा श्लोक म्हणजेच शेवटचा 55वा श्लोक. मत्कर्मकृत मत्परम मद्भक्त संगवर्जिता निर्वैर सर्वभूतेषु यस मामेति पांडव. आणि त्याचे गीताईमध्ये भाषांतर केलेले आहे विनोबाजींनी. माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे, जगी निसंग निर्वैर मिळे तो मज तत्पर. ज्याचे जगात कोणाशी वैर नाही, जो तटस्थ राहून जगाची निरपेक्ष सेवा करीत आहे, जे जे करील ते ते जो मला म्हणजे भगवंताला देत आहे, जो भगवंताच्याच भक्तीने भरलेला आहे, क्षमावान, निसंग, विरक्त, प्रेमळ असा जो भक्त तो परमेश्वराच्या हातातील हत्यार बनतो, असे हे सार आहे. आणि त्या रूपात तो एकरूपसुद्धा होऊन जातो असे विनोबाजी म्हणतात. इथे आपण थांबू.